रामकृष्ण हरी. रामकृष्ण. साईराम महाराज आपल्या संत वाङ्मयामध्ये धर्मशास्त्रामध्ये संगतीला खूप महत्व दिलेलं आहे. या संगतीचे नेमके परिणाम सांगा. गुरुजी, मनुष्याचं जीवन संगतीनेच प्रभावित होत असतं. आपण जशा संगतीमध्ये राहू त्या गतीला आपण प्राप्त होत असतो. शास्त्रकारांनी संगतीचे परिणाम काय असतात त्यासाठी एका पाण्याच्या थेंबाचं उदाहरण दिलं आहे. शास्त्रकार सांगतात, संतप्ताशी संशितस्य पयसो नामापि न ज्ञायते मुक्ताकारतयात देवनलिनी पत्रं सुखं राजते स्वाक्तं सागर शुक्तिपतितं सन्मुक्तिकं जायते प्रायणोत्तम मध्यमाधमदशा संसर्गतो जायते. अर्थात एक पाण्याचा थेंब तप्त लोखंडावर पडला तर त्याचे अस्तित्व नाहीसे होते. तोच पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला असता मोत्यासारखा चमकतो व तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपात पडला असता त्याचा मोती तयार होतो. अर्थात तात्पर्य उत्तम मध्यम अधम हे संगतीवर अवलंबून आहे.